नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली आहे. इंडियन आर्मी एस-एस-सी टेस्ट भरती असणार 2025 साठी. त्यासाठी ते इथं हा जो कोर्स असणार आहे, शॉर्ट सर्व्हिस कम्युनिकेशन टेच पुरुषांकरता एप्रिल 2026 करता इथं व्हॅकन्सी असणार आहे. ओके. त्यासाठी इथे एकूण इथं 350 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. ओके. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार इंजिनिअरिंग डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके. जे लास्ट इयरला पण असेल ते पण इथं अप्लाय करू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुपला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ही जी भरती असणार इंडियन आर्मी तर्फे असणार आहे. शॉर्ट सर्व्हिस कम्युनिकेशन टेच मेन करता इथं वॅकन्सी असणार एप्रिल 2026 साठी. पुरुषांकरता इथं स्पेशल वॅकन्सी असणार आहे. ॲप्लिकेशन जे इन्व्हाइट केलेलं आहे इलेव्हन अनमॅरिड मेल. अनमॅरिड इथं पुरुष लोक इथं अप्लाय करू शकतात. त्यांचं लग्न झालेलं नाही ते इथं अप्लाय करू शकतात. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट शॉर्ट सर्व्हिस कमिशन कडून इथं वॅकन्सी असतात एस-एस-सी कडून. ओके. इंडियन आर्मी कडून. ओके मित्रांनो, कोर्स असणार एप्रिल 2026 चा. त्यासाठी आपल्याला ट्रेनिंग भेटणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके. ते इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. नॅशनॅलिटी दिलेली आहे इथं. इंडियन सिटिझनशिप वाले इथं अप्लाय करू शकता. काही हरकत नाही आहे. ओके. अप्लाय करण्यासाठी. एज लिमिट असणार आहे अप्लाय करण्यासाठी. एस-एस-सी टेस्ट भरती असणार आहे. 66 नंबरचा कोर्स असणार आहे. पुरुषांकरता असणार आहे फक्त. ओके. 20 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आपली एज लिमिट काउंट होणार आहे 1 एप्रिल 2026 पर्यंत मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आता दिलेलं आहे त्यांनी नोट दिलेली आहे स्पेशल आपल्याला. वेळेचं स्टीम वगैरे दिलेलं आहे. तर स्टीम जे असतात आपल्याला इथं बघू शकतो ना, वेळ नेम वगैरे दिलेले आहे. ओके त्याबद्दल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला ॲक्टिव्हिटीज होणार आहे. ॲक्टिव्हिटी जे असणार आहे, मिनिमम आपल्याला फिजिकल आपल्याला होणार आहे. आता 2.400 केएम आपल्याला इथं पडायचं आहे किलोमीटरमध्ये. 10 मिनिट 30 सेकंदाचा टाईम दिलेला आहे. ओके. पुशअप्स असणार आहेत 40. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुलअप्स असणार आहेत 6. त्यानंतर आपल्याला सिटअप्स असणार आहेत 30 आणि स्क्वॉट असणार आहे 2 सेटमध्ये 30 आणि लेग्स असणार आहे त्यासाठी जर 2 सेटमध्ये 10 असणार आहे आणि स्विमिंग असणार आहे. ओके. असं आपल्याला सगळा क्रायटेरिया इथं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ प्रूफसाठी मॅट्रिक्युलेशन, सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे याच्यामध्ये. कॅन्डिडेट्सला इथं पास पाहिजे. आपण इंजिनिअरिंग डिग्रीवाले इथं पासवाले अप्लाय करू शकता आणि इंजिनिअरिंग डिग्रीवाल्याची इथं अपेरिंगमध्ये असाल आणि एप्रिल 2026 पर्यंत आपला जर कोर्स कंप्लीट होत असेल तरी आपण इथं अप्लाय करू शकता. ओके. 12 वीकचा हा इथं ट्रेनिंग असणार आहे. ओके. याच्या आता ऑल फायनल इयर अपेअरिंगवाले पण अप्लाय करू शकतात. त्यांचा इथं कोर्स कंप्लीट झालेला पाहिजे 1 एप्रिल 2026 पर्यंत. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. दिलेली आहे सगळी माहिती. आपले मार्कशीट्स वगैरे आपल्याला भेटले पाहिजे. सगळे डॉक्युमेंट आपल्या हातात पाहिजे तोपर्यंत. ओके. ट्रेनिंग जी असणार आहे त्या अकॅडमीकडून घेतली जाणार आहे. हा जो पासिंग असणार आहे बी बी.टेक डिग्री इंजिनिअरिंग स्ट्रीमवाल्यांसाठी असणार आहे. ओके. एस-एस-सी टेट 66 नंबरचा इथं कोर्स असणार आहे पुरुषांकरता. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे याच्यामध्ये. ओके. संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती इथं ऐकणार आहोत. आता इथं माहिती वगैरे तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता व्हॅकन्सीज बद्दल तुम्हाला माहिती देऊन देतो. एनी डिग्री इंजिनिअरिंग स्ट्रीमवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यासाठी इथं आपल्याला पॅरामीटर्स असणार आहे. जे बी आपल्याला मार्कशीट आपल्याला पाहिजे आपल्याला मार्कशीट ऑनलाईन ॲप्लिकेशनकडे आपल्याला द्यायची आहे मित्रांनो. ओके. बेसिकली ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला मार्कशीट वगैरे तिथे अपलोड करायचे आहे. जे अपेअरिंगमध्ये असेल त्यांनी तिथं अपेअरिंग करायचं आहे. आता त्याच्यामध्ये स्ट्रीम दिलेली आहे. आपल्या इथे इंजिनिअरिंग डिग्री दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहे मित्रांनो. कोणत्या स्ट्रीममध्ये आपलं झालेलं आहे, किती व्हॅकन्सी असणार आहे. सिव्हिलसाठी इथं व्हॅकन्सी असणार 75 व्हॅकन्सी. त्यामध्ये स्ट्रीम तुम्ही बघू शकता दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथे कॉम्प्युटर सायन्ससाठी असणार 60 व्हॅकन्सी टोटल ऑफ. इथे स्ट्रीम दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके. त्या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चरवाले अप्लाय करू शकता याच्यामध्ये सिव्हिलमध्ये. कॉम्प्युटर सायन्समध्ये कॉम्प्युटर एम-एस-सी कॉम्प्युटरवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर आता इथं व्हॅकन्सी असणार आहे. पुढे जाऊया आपण. सीमध्ये इलेक्ट्रिकलसाठी व्हॅकन्सी असणार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक्ससाठी व्हॅकन्सी असणार 64 व्हॅकन्सी. याच्यामध्ये 33 व्हॅकन्सी होत्या. ओके. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता. ओके. एस्टिमेशन्सवाले. ओके. त्यानंतर मेकॅनिकलसाठी व्हॅकन्सी असणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअरसाठी 101 व्हॅकन्सी इथं असणार आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर मिक्स इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठीचं व्हॅकन्सी असणार आहे मिक्ससाठी. त्यासाठी 17 व्हॅकन्सी दिलेली आहे. ओके. इथं बघून घ्यायचं आपलं स्ट्रीम. टोटल इथं 350 व्हॅकन्सी असणार आहेत कॅटेगरी वाईज. ओके. ते पण पुढे मी दाखवणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅन्डिडेटला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे.
सिलेक्शन जे असणार आहे आपल्याला, जसं की तुम्हाला शॉर्टलिस्टिंग फॉर ॲप्लिकेशन असणार आहे. हेडक्वार्टरवरून आपल्याला सिलेक्शन होणार आहे आर्मीकडून. ओके. त्यासाठी इथं आपल्याला दिले रेशो असणार आहे, कॉल ऑफ रेशो असणार आहे. इंजिनिअरिंग डिसिप्लिन स्ट्रीमवाले इथं अप्लाय करू शकतात. त्यासाठी आपल्याला इथं ॲप्लिकेशन स्ट्रीममध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. फायनल इयर सेमिस्टरवाले इथं अप्लाय करू स्टडिंगवाले. ओके. त्यासाठी इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला अलॉटमेंट आणि सेक्शन दिलेलं आहे. सेंटर्स आपल्याला इथं चॉईस करून घ्यायचे. एस-एस-बी आपल्याला ऑल इंडियामध्ये कोणतं सेंटर असणार आहे ते बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये कंडक्ट फॉर एस-एस-बी असणार आहे. इलाहाबाद, यूपी असणार आहे, भोपाळ असणार आहे, बंगळुरू असणार आहे. ओके. त्यानंतर इथं जालंधर असणार आहे, पंजाब असणार आहे. ओके. असं दिल्लीला एस-एस-बी असणार आहे. याच्याकडून असं खूप सारे इथं इंटरव्ह्यू बेसवर आपलं इथं सिलेक्शन आपलं घेतलं जाणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला स्टेज 1 असणार आहे, स्टेज 2 असणार आहे आणि आपल्याला स्टेज 1 मध्ये जे असणार आहे आपल्याला ड्युरेशन एस-एस-बी इंटरव्ह्यू असणार आहे. ओके. इथं सांगण्यात आलेलं आहे आपल्या जॉइनिंगसाठी प्री कम्युनिकेशन ट्रेनिंग असते मित्रांनो. हे ट्रेनिंग आपल्याला जे असते मित्रांनो आपल्याला जॉईन लेटर आपल्याला इथं पॉवर भेटत ट्रेनिंगसाठी आपण डिपेंडिंग असतं वॅकेन्सीजवर. मेडिकल एक्झामिनेशन बी आपली इथं कंडक्ट केली जाते. मेडिकल आपलं टेस्ट होतं. त्यानंतर आपल्या इथं ग्रँट अँड कमिशन इथं घेतलं जातं मित्रांनो शॉर्ट सर्व्हिस कम्युनिकेशन करून. ओके. अप्लाय डेट वगैरे मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. मी सांगणार आहे. ट्रेनिंग जे असणार आहे आपलं ड्युरेशन असणार आहे 49 वीकचं असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं ट्रेनिंग फीस पण असते, पण आपल्या याच्यामध्ये आपल्याला स्टायपन दिला जातो. ओके. तर स्टायपन आपल्याला असतं त्याच्यामध्ये आपल्याला सगळी इथं फॅसिलिटी वगैरे मिळत असते. ओके. ते तुम्हाला मी आता खाली दाखवणार आहे संपूर्ण माहिती. याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट ऑफ ट्रेनिंग जे असणार आहे प्रत्येक वीकला जे असणार आहे ₹16,260 आपल्याला पर वीक इथे खर्च असतो एका ट्रेनिंगसाठी. ओके. आपल्या ट्रेनिंगसाठी त्याच ठिकाणी आपल्याला स्टायपन दिला जातो मित्रांनो. स्टायपनमधून आपल्या इथे कट केलं जातं. जसं की इथं तुम्हाला मी इथं स्टायपन वगैरे इथं खाली दाखवणार आहे. आता इथं प्रमोशन वगैरे दिलेले आहे. प्रमोशन क्रायटेरिया लेफ्टनंट आपण बनणार आहोत. आपली फुल सर्व्हिस आपलं ट्रेनिंग झाल्यानंतर नंतर कॅप्टनची आपल्याला प्रमोशन भेटेल, मेजरची भेटेल, लेफ्टनंट कर्नल, त्याच्यानंतर इथं कर्नल, त्याच्यानंतर कर्नल टी-एस, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, हॅक स्किल. ओके. अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रमोशन भेटत असतं. ओके. त्याच्यासाठी आपल्याला इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आपल्याला इथं प्रमोशन असतं आपल्या इयर सर्व्हिसनुसार. त्याच्यानुसार आपल्याला इथं रँक वाईज आपल्या इथं प्रमोशन झाल्यानंतर आपला पगार पण वाढत असतो. जसं लेफ्टनंटला इथं सॅलरी असते, स्टार्टिंग पे असतो 56,100 ते 1,77,500. कॅप्टनला इथं 61,300 ते 1,93,900 एवढी सॅलरी भेटत असते. मेजरला इथं 69,400 ते 2,07,200 एवढी सॅलरी भेटत असते. लेफ्टनंट कर्नलला इथं 1,21,200 2,12,400 पर्यंत सॅलरी भेटत असते. कर्नलला इथं 1,30,000 ते 2,15,900 सॅलरी भेटत असते. ब्रिगेडियरला इथे 1,45,600 ते 2,17,600 एवढी सॅलरी भेटत असते. मेजरला इथे 1,64,200 ते 2,18,200 एवढी सॅलरी भेटत असते. लेफ्टनंट जनरल हॅक स्किलला 1,82,200 ते 2,24,100 एवढी सॅलरी भेटत असते. ओके. आणि ते लेफ्टनंट कर्नल हॅक प्लस स्किलसाठी 2,05,000 व 2,24,400 एवढी सॅलरी भेटत असते. त्याच्यानंतरची जी सॅलरी असते मित्रांनो डायरेक्ट फिक्स असते 2,25,000 2,50,000. त्याच्यामध्ये आपल्याला मिलिटरी सर्व्हिस पे असते मित्रांनो. मिलिटरी सर्व्हिस पे असते एम-एस-पी. लेफ्टनंट पासून ते ब्रिगेडियरपर्यंत ₹15,500 पर मंथ आपल्याला फिक्स असतं. ओके. याच्यामध्ये फिक्स आपल्याला इथं कॅडेट ट्रेनिंग असते. त्यासाठी आपल्याला ट्रेनिंगसाठी जी असते ₹56,100 एवढी सॅलरी आपल्याला स्टार्टिंग स्टायपन म्हणून आपल्याला मिळत असते मित्रांनो. ट्रेनिंगसाठी तो लागत असतो. ऑन सक्सेसफुल आपल्याला झाल्यानंतर आपल्याला इथं पगार वगैरे तर वाढवून पण भेटतो. त्याच्यानंतर आपल्या इथं परमनंटमध्ये आपण चालले जातो. त्याच्यासाठी आपल्याला ड्रेस अलाउन्स वगैरे आपल्याला भेटत असतात. ओके. सगळे अलाउन्स आपल्याला पर मंथसाठी ते भेटत असतात. ओके. टायर 1, टायर 2 साठी पर मंथला. ओके. याच्यामध्ये आपल्याला इथं ड्रॉ तुम्ही बघू शकता. सॅलरी स्लिपची आपण म्हणतो तशी ते ड्रॉ वगैरे दिलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. युनिफॉर्म अलाउन्स भेटत असतं याच्यामध्ये पर इयरमध्ये असतं. याच्यामध्ये इयरली ₹25,000 पर इयरला. रेशन किट्स भेटत असतं. त्याच्यानंतर टी-ई-डी आपल्याला भेटत असतं. ओके. टी-पी-टी ओके सिटीजनुसार असतं आपल्याला ₹7200 प्लस डी असतं आणि अदर प्लेसमध्ये ₹3600 प्लस डी असतं. हायर सिटीजमध्ये आपल्याला बघू शकता कोणत्या-कोणत्या सिटी येत असतात आणि लोअर सिटीमध्ये मग तुम्हाला बघून काही सांगायचं काम नाही एवढं. ओके. इथं ऑफर जी असते मित्रांनो लेव्हल 14 प्लस असते याच्यामध्ये. याच्यामध्ये आपल्याला जे असणार आहे 15,750 डी-ए पर मंथ असतं मित्रांनो. ओके. चांगली क्वालिटी असतं. फिजिकली डिसेबिलिटीसाठी आपल्याला इथं ₹2,250 डी असतं आणि चिल्ड्रन्स एज्युकेशनसाठी आपल्याला ₹2,812 पर मंथसाठी भेटत असतं आपल्याला नर्सरीपासून ते 12th क्लासपर्यंत. ओके. हे पण आपल्याला एक चांगली क्वालिटी प्लस पॉईंटमध्ये. बरं सर्टिफिकेट वगैरे आपल्याला दिलेलं आहे इथं गव्हर्नमेंटची हॉटेल सबसिडी हॉस्टेल सबसिडी आपल्याला भेटत असते.
जर तुम्हाला इथं हॉस्टेलमध्ये मुलांना टाकायचं असेल तर 8,437 रुपये नर्सरीपासून तर 12वी पर्यंत भेटत असते. त्यासाठी आर्मी ग्रुप इन्शुरन्स वगैरे आपल्याला असतं मित्रांनो, फॅमिलीसाठी पण आणि तुमच्यासाठी पण. 1,25,00,000 रुपयाचा. ओके. त्यासाठी आपल्याला 12,500 रुपये पर मंथ आपल्या इथे पेड असतात, पगारामधून कट होत असतात. ओके. ऑदर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला 25,00,000 रुपये 25,00,000चं इथं असतं मित्रांनो काहीतरी इन्शुरन्स वगैरे असतो वेगळा हॉस्पिटलसाठी. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. www.joinindianarmy.net.in वरून. ओके. फुल ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर फीज वगैरे काही नसणार आहे. असेल तर भरून टाकायची आहे. ओके. आणि आपल्या इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. इंटरव्ह्यू वगैरे सेंटर्स वगैरे आपल्याला इथे चॉईस करून घ्यायची. इंटरव्ह्यू डेट वगैरे तुम्हाला इथे भेटून जाईल. आपल्याला डायरेक्ट मेल ॲड्रेसवरून आपल्याला नोटिफिकेशन मिळून जाते नंतर. ओके. ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी 24 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. ज्यांना कोणाला इथे डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला फेसबुकला किंवा इंस्टाग्राममध्ये मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF पहिलं डाउनलोड करायचं तर आपल्या टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची आहे. त्याची पहिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मी आणि अप्लाय करण्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन देईल मित्रांनो. ओके. जास्तीत जास्त मित्रांना तुम्हाला शेअर करायचं आहे व्हिडिओला. चॅनलला फॉलो जरूर करून ठेवायचं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. असा जॉब फॉर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.